आज बऱ्याच काळानंतर आपली भेट होते, नाही का? आपल्या साऱ्याच भेटी बऱ्याच काळाने होतात देवी. कदाचित आपल्या भेटीची ओढच त्यांना अधिक खास बनवत असावी देवी. आम्हाला सांगा, तुमच्याकडे लग्नाचे विधी कसे सुरू आहेत? तयारीची लगबग आणि आनंदाचं वातावरण असेल ना? तुम्ही चुकताय देवी. आज आम्ही इथे तुमचा होणारा पती भवानी शंकर म्हणून आलो नाही. हे आमचं महादेव रूप आहे. देवक बसवताना ज्या श्रद्धेने तुम्ही आम्हाला आवाहन केलं होतं, त्या हाकेला प्रतिसाद देत आम्ही इथे आलो आहोत. आणि तसंही तुमच्या आईने स्पष्ट सांगितलं आहे, आज वधू आणि वराने एकमेकांशी बोलायचं नाही. त्यामुळे मर्यादा पाळणं हेच योग्य ठरेल. असं आहे तर मग भक्त म्हणून आम्ही इथे तुमच्या चरणाशी अगदीच बसू शकतो. प्रत्येक रूपात तुम्ही आमच्या बरोबरीतच आहात देवी. मग ते भक्त म्हणून असो किंवा शक्ती म्हणून, तुमचं स्थान आमच्या चरणांशी नाही, आमच्या सोबतच आहे देवी. किती विचित्र आहे ना? कितीही दूर असलो, कितीही काळ लोटला, तरी आपल्या नात्याला अंतर कधीच स्पर्श करू शकत नाही. कारण काही नाती ही दोन व्यक्तींमध्ये नसतात देवी. ती श्वास आणि प्राणासारखी असतात. ती वेगळी दिसत असली तरी त्यांचं अस्तित्व एकमेकांशिवाय पूर्णच होत नाही. आणि कदाचित म्हणूनच आपलं कर्म ही एकच आहे. आदिशक्तीने सोपवलेलं दायित्व पूर्ण करण्याच्या प्रवासात आपण जोडले गेलो आहोत. दोन वाटा वेगळ्या दिसत असल्या तरी त्यांचं ध्येय मात्र एकच आहे. ध्येयावरून आठवलं स्वामी, तुम्ही आज इथे देव म्हणून आले आहात, तर आता या विवाह विधीवर लक्ष ठेवणं तुमचं काम आहे. देवक बसले आहेत, आता कशात विघ्न यायला नको. आम्ही या सगळ्याकडे लक्ष ठेवूच, परंतु आमच्या मते तुम्हाला आमच्या लक्ष ठेवण्याची गरज भासणार नाही. कारण महालात काय घडतंय, ते का घडतंय, हे सर्व तुम्ही जाणता. तुम्ही आम्हाला हे तेव्हाच सांगितलं होतं जेव्हा पद्माला तुम्ही महालातून बाहेर जायला सांगितलं होतं. त्याच वेळी तुम्ही आम्हाला याची कल्पना दिली होती. आम्हाला काही काळ महादेवांसोबत चर्चा करायची. आम्हाला एकांत हवा. हे तुम्ही काय करताय देवी? पद्मा तुमच्या एवढ्या जवळची योगिनी आहे आणि तिच्यावर तुम्ही असा संशय घेताय. तुम्हाला हा दृष्टांत आला होता ना? म्हणूनच तुम्ही इथे आला आहात, नाही का? ती गोष्ट वेगळी आहे देवी. तुमच्या जवळ जर कोणीतरी तुमच्यासोबत दगा करणार आहे, हा त्या दृष्टांतामागचा अर्थ होता. पण त्याचा अर्थ ती पद्माच आहे हे ठामपणे मानणं अयोग्य ठरेल. आम्हाला ते माहित आहे स्वामी, आणि हे सगळं कोणामुळे घडतंय ते देखील आम्हाला ठाऊक आहे. पद्माचं रूप घेऊन गेले काही काळ नभाजी जो या महालात वावरतोय, त्याची जाणीवही आम्हाला आहे. तू आमचे बोलणे चोरून ऐकले.
हे आम्हाला अजिबात आवडलेलं नाही. शांत दिसणाऱ्या पाण्याखाली कोणता प्रवाह वाहत आहे हे कधी कधी किनाऱ्याला देखील ठाऊक असतं. ह्याचा अर्थ तुम्हाला माहित होतं की दोषी नभाजी आहे. मग शिक्षा पद्माहंसाला का देवी? अपराध कोणी दुसऱ्याने केला आणि वेदना एखाद्या निरपराधाला देणं हा न्याय कसा ठरेल देवी? कधी कधी न्याय केवळ अपराधाला शिक्षा देऊन पूर्ण होत नाही स्वामी. त्यामागचं सत्य बाहेर यावं म्हणून काही वेदना सहन कराव्या लागतात. कारण जखम जितकी खोल असते तितकंच तिचं मूळही शोधावं लागतं. म्हणजे आमचं लक्ष नभाजीवर नाहीच आहे स्वामी. आमचं लक्ष त्याच्याहूनही मोठं आहे. अगदी सुरुवातीपासून जिच्या मागावर आम्ही आहोत तिच्यावर. कोण? या महालात शिरून जिने हा सगळा डाव विणला आहे, प्रत्येक सावली मागून जी खेळ चालवत आहे, ती महिषासुराची पत्नी शुंभा. त्या सगळ्याची खरी करविता तीच आहे. काय? खरं तर आम्हाला देखील हे संकेत मिळाले होते. ती आसुर कुळातील आहे म्हणून तर आमच्या मनात तिच्याबद्दल असा विचार आला नसेल ना असं वाटून गेलं. आणि तुम्ही देखील तिला इतकं जवळ केलं होतं की आम्हाला वाटलं की तुम्हाला तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. म्हणतात ना, मित्राला आपल्या जवळ ठेवा परंतु शत्रूला त्याहून अधिक जवळ ठेवा. हाच विचार मनात ठेवून आज आम्हाला आमच्या सर्वात प्रिय योगिनीला आमच्यापासून दूर करावं लागलं. कधी कधी न्यायाच्या वाटेवरून चालताना मनाला स्वतःच्याच नात्यांची परीक्षा घ्यावी लागते. आणि ह्यावेळी ती परीक्षा आमची आहे. आणि तुम्ही देखील ह्या निवाड्यात आमच्याच बाजूने उभे राहावे अशी आमची इच्छा आहे. हे तर असत्य आहे देवी. आणि असत्याच्या बाजूने आम्ही कसे उभे राहू? तेही पद्माहंसाच्या विरोधात. आपण हे तिच्या विरोधात नाही करत आहोत स्वामी, तिच्यासाठीच करत आहोत. येणारा काळ याचे योग्य उत्तर देईल. स्वामी, आता आपल्याकडे फार वेळ नाही. आपल्याला निकाल द्यायचा आहे. आणि कधी कधी निर्णयापेक्षा त्यामागचं सत्य अधिक कठीण असतं. असुरांच्या गोटात दुही माजवण्यासाठी आम्हाला पद्माच्या बाबतीत हा अतिशय कठोर निर्णय घ्यावा लागला. परंतु इतका काळ आम्ही विणत आणलेला हा डाव एका क्षणात वाया जाऊ द्यायचा नव्हता. त्यामुळे सारं काही माहीत असूनही काही ठिकाणी आम्हाला जाणून बुजून डोळेझाक करावी लागली. मात्र पद्माचा हाही प्रवास तिच्यासाठी वेगळा ठरेल. आणि प्रवासाच्या शेवटी ती स्वतःला नव्याने शोधेल ह्याची आम्हाला खात्री आहे. त्या दिवसानंतर आपलं बोलणं झालंच नाही ते. पण एक विचारू? विचारा ना. शुंभावर तुम्हाला संशय नेमकं कधी आला? म्हणजे ती तुमच्याकडे आली तेव्हा की नंतर? स्वामी, ती नाही, आम्हीच आणलंय तिला आमच्यापाशी. अर्थात ज्या क्षणी तिच्यामध्ये आणि महिषासुरामध्ये असंतोष निर्माण झाल्याच्या वार्ता आमच्यापर्यंत पोहोचल्या आणि ती आमच्या दिशेने येत आहे हे आम्हाला कळलं, त्या क्षणी आम्ही ठरवलं की तिला आणखी जवळ येऊ द्यायचं. राजनीती काय म्हणते? शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो. आता तुळजादेवींचा शत्रू म्हणजे असुर नरेश महिषासुर. आणि आता तुम्ही महिषासुरांच्या विरोधात गेलेला आहात, त्यामुळे तो तुमचा पण शत्रू झालाय. या प्रसंगात तुम्हाला मदत करणं हे आमचं कर्तव्यच नाही का? म्हणजे हे देवींना नक्कीच योग्य वाटेल असं आम्हाला वाटतं. नारायण नारायण नारायण. देवी, आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही शुंभा यांना इथे यायला सांगितलेलं आहे. परंतु मनात एक प्रश्न डोकावतोय. एका गोष्टीची उकलच होत नाहीये. नारायण, विचारू? विचारा. देवी,
सध्या आपण शक्तीचा झालेला क्षय भरून काढण्यासाठी शक्ती संचय करत आहात नारायण. मात्र अशा प्रसंगी शुंभा यांना इथे आणायचं म्हणजे नारायण नारायण. देवी, आता अग्नी जर का जवळ करायचा असेल तर त्याच्या उष्णतेवर विश्वास ठेवायला पाहिजे नारायण. मात्र तोच अग्नी उद्या जाऊन वणवा झाला तर? मुनिवर, अग्नी वणवा झाला तर त्याला रोखण्याचं सामर्थ्य आमच्याकडे आहे. परंतु कधी कधी जर अंधाराचा खरा चेहरा पाहायचा असेल तर त्याच्या ज्योतीला स्वतः जवळ येऊ द्यावं लागतं. तुम्ही आमची काळजी करू नका, येऊ द्या तिला. नारायण नारायण. हा विवाह सुरळीत पार पडावा म्हणून सर्व देवींना एकत्र आणून प्रतिरक्षा शक्ती कवच निर्माण करणं हा आमचा प्रमुख उद्देश होता. म्हणजे असुरांना या मंगल कार्यात विघ्न आणता येणार नाही. आणि या सगळ्यात आम्ही शुंभाला विश्वासात घेतलं. पण त्या दिवसापासून तिच्या प्रत्येक पावलावर आमची नजर आहे. शांत पाण्यावर लाटा दिसत नसल्या तरी खोलवरचे प्रवाह आमच्या नजरेतून सुटत नाही. भोळी माझी भक्ती देवी, भोळा माझा भाव, मागतो मी जोगवा घेऊन तुझं नाव. रेणुका देवी धाव, यल्लमा देवी धाव, हातामध्ये परडी माझ्या आले नशिबाला. फिरतो जोगव्याला, मुखामध्ये घेतो देवी सदा तुझं नाव. मागतो मी जोगवा घेऊन तुझं नाव. रेणुका देवी धाव. किती भक्तिमय वातावरण आहे इथे. सगळेजण देवीच्या भक्तीत तल्लीन झालेत. पण ही नेमकी कोणती देवी आहे जिचा जागर सुरू आहे? ही तीच देवी तर नाही ना जिच्या शोधात मी इथवर आली? ऐका ना, तुम्ही मला सांगू शकता का इथे कोणत्या देवीचा जागर सुरू आहे? खरं तर मी कदाचित याच देवीला शोधत आली, पण ती नेमकी आहे तरी कोण? अगं, तू देवीला शोधत इथवर आलीस, तुला हेच माहिती नाही की ती देवी कोण आहे? काय सांगू आता तुम्हाला, खूप मोठी गोष्ट आहे. अनेक प्रश्नांनी वेढलंय मला, पण त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला तुम्ही उत्तर दिल्यानंतरच मिळतील. मला सांगा ना, कोणती देवी आहे ही? देवी, तू तिला अनेक नावाने हाक मारू शकतेस, पण तिच्या मुळाची गोष्ट रेणुकेच्या कथेशी जोडली. रेणुकेच्या कथेशी? पण रेणुकेची गोष्ट तर संपली होती ना? तिची कथा कधीच संपत नाही. तिची कथा आमच्यासारख्या अनेक परित्यक्ता समाजाने दूर लोटलेल्या जीवांना जगण्याचं बळ देत असते. ती इथंच आहे, ती सगळीकडे आहे. पण तुम्ही नक्की काय सांगताय? परशुरामाने रेणुकेचा शिरछेद केला, तरी पुत्राच्या निश्चित प्रेमाने माता रेणुका पुन्हा संजीवन झाली. मृत्यूने जरी तिच्या देहाला स्पर्श केला असेल, पण तिच्या मातृत्वाला नाही. त्यानंतर ती नव रूपात प्रकट झाली आणि विविध स्वरूपात ही संपूर्ण सृष्टी सांभाळू लागली. रेणुकाने आणि तिच्या विविध रूपाने असहाय्य जीवांना सहाय्य केले. त्या उपेक्षितांच्या माता झाल्या. रेणुकाईने तिच्या विविध रूपात या विश्वाला दाखवून दिले. स्त्री एक आदर्श पत्नी जरी असली ना, तरी ती अनंत काळाची माता असते. आम्ही त्याच देवीच्या विविध रूपांचे भक्त आहोत.
आणि तिच्यासाठीच आम्ही इथे तिच्या भेटीला आलो आहोत. कारण जग कितीही बदललं, कितीही संकट आली, तरी प्रत्येक जीवाला शेवटी आईच्या कुशीतच आधार आणि शांतता मिळते. म्हणजे म्हणजे हे ठिकाण मातृपूर आहे, मातेचं गाव, देवीचं गाव. हो, मग कुठे आहेत देवी? मला त्यांना भेटायचंय. तुला भेटावंच लागेल तिला, कारण तुझ्याकडे देवीसाठी एक खास गोष्ट आहे. खास गोष्ट? पैनगंगा आणि पूस नदीच्या खोऱ्यात मातृपुरा असं एक ठिकाण. तिथे एक उंच डोंगर आहे आणि त्या डोंगरावर एक देवी राहते. तिला तू शोध आणि तिला ही गोष्ट दे. हीच आहे का ती खास गोष्ट? पण हे नेमकं आहे तरी काय? हा देवीचा विडा आहे. हा विडा तयार करण्यासाठी नागवेलीची पाने, पान, सुपारी, कात, लवंग, जायपत्री, सुके खोबरे आणि गुलकंद यासारख्या घटकांचा वापर केला जातो. 1000 पानांचा हा तांबूल कुटून त्याचा लगदा बनवला जातो. हा विडा देवीला अत्यंत प्रिय आहे. रेणुका देवीचा उदो उदो, रेणुका देवीचा उदो उदो, रेणुका देवीचा उदो उदो. या पद्महंसाकडून तुम्हाला शतशः प्रणाम. ही तर देवींची अनुभूती. अनोळखी वाटांवरून चालता चालता मी माझ्याच देवींपर्यंत येऊन पोहोचले का? जर खरंच असं असेल तर नियतीने घडवलेली ही जगातली सगळ्यात सुंदर गळाभेट असेल, जिथे हरवलेलं मन शेवटी स्वतःचं ठिकाण शोधतं. रेणुका देवीचा उदो उदो, रेणुका देवीचा भोळी माझी भक्ती देवी, भोळा माझा भाव ग, मागतो मी जोगवा येऊ. पहिल्यांदा एका वयस्कर बाईचं रूप घेऊन आलेला नभाजी त्याला शुंभानेच पकडवून दिलं होतं आणि नंतर पद्माचं रूप घेऊन महालात शिरलेला तोच नभाजी. 2 वेगवेगळी रूपं होती, मात्र डाव विणणारा धागा एकच होता आणि तो धागा आम्हाला माहीत होता. पद्माला जाळ्यात ओढणं फार काही कठीण नव्हतं. नभाजीने याआधीच बऱ्याच गोष्टी घडवून आणल्या होत्या. आम्हाला केवळ पद्माच्या दालनामध्ये खोटे पुरावे ठेवणे बाकी होतं.
आईवर देखील शुंभानेच हल्ले केले. काकू आणि आम्ही दोघी जणी जाऊ ना पाणी आणायला. महिषासुराला ती अजूनही सामील आहे आणि आता सुद्धा ती त्यालाच भेटायला गेली.